नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार नर्सची रिस्पॉन्सिबिलिटी फॉर रेकॉर्ड कीपिंग अँड रिपोर्टिंग। रुग्णालयातील म्हणजे मराठीमध्ये रुग्णालयातील नोंदी अहवाल ठेवण्यामध्ये परिचारिकेची काय भूमिका आहे ते आपण बघूया। तर रुग्णांच्या स्थिती, उपचार आणि काळजी घेण्याच्या प्रतिसादाचा अचूक अहवाल देणे आणि रेकॉर्ड करणे ही परिचारिकेची काय आहे तर कायदेशीर जबाबदारी आहे। ठीक आहे। उपचारांचा लेखी किंवा संगणकीकृत अहवाल आहे ज्यामध्ये रुग्ण आरोग्य सेवा पथकाच्या सर्व सदस्यांनी सादर केलेली माहिती समाविष्ट असते। वैद्यकीय रेकॉर्ड हा एक माहिती स्रोत दस्तऐवज आहे जो प्रशासन हेल्थ नियोजन करण्यासाठी आणि हेल्थ म्हणजे आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी, खर्च वाटप करण्यासाठी, कर्मचाऱ्यांना शिक्षित करण्यासाठी, आरोग्याच्या बाबतीत संशोधन करण्यासाठी आणि कायदेशीर दाव्यांना सिद्ध करण्यासाठी म्हणजे वापरला पाहिजे। ठीक आहे। कायदेशीर दाव्यांना सिद्ध करण्यासाठी वापरला पाहिजे। ठीक आहे। तर कसं आहे, जे उपचारांचे लेखी किंवा संगणकीकृत जो अहवाल आहे ज्यामध्ये रुग्ण आरोग्य सेवा पथकाच्या सर्व सदस्यांनी सादर केलेली माहिती समाविष्ट असते। वैद्यकीय रेकॉर्ड ही एक असा माहिती स्रोत आहे किंवा दस्तावेज आहे जो प्रशासन हेल्थ नियोजन करण्यासाठी, हेल्थचे मूल्यांकन करण्यासाठी, खर्चाचं वाटप, आपल्याला आरोग्याच्या सुविधा किंवा पैसे जे वाटप होतो, नंतर शिक्षण म्हणजे कर्मचाऱ्यांना शिक्षित करण्यासाठी, आरोग्याच्या बाबतीत संशोधन करण्यासाठी आणि कायदेशीर दाव्यांना सिद्ध करण्यासाठी हा वापरला पाहिजे। ठीक आहे। त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयामध्ये असे म्हटले आहे की रुग्णांचा वैद्यकीय रेकॉर्ड योग्यरित्या तपासणे आवश्यक आहे आणि वैद्यकीय रेकॉर्ड ही आरोग्य एजन्सीची मालमत्ता आहे। ठीक आहे। न्यायालयाच्या निर्णयामध्ये असे म्हटले आहे की रुग्णांचा वैद्यकीय रेकॉर्ड योग्यरित्या तपासणे आवश्यक आहे आणि वैद्यकीय रेकॉर्ड ही आरोग्य एजन्सीची मालमत्ता आहे। तथापि रुग्णाला अहवालात समाविष्ट असलेल्या माहितीचा मालकी हक्कसुद्धा आहे। रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर रेकॉर्डची प्रत तपासण्याचा अधिकारही आहे। तथापि रुग्णाला वैद्यकीय देखरेखीशिवाय आणि स्पष्टीकरणाशिवाय त्याच्या वैद्यकीय रेकॉर्डची पुनरावलोकन करण्याची परवानगी देणे अयोग्य आहे। ठीक आहे। रुग्णाला जो आहे त्याला अहवालात समाविष्ट असलेल्या माहितीची मालकी हक्क आहे। ठीक आहे। जो त्याच्या म्हणजे रुग्ण जो असतो त्याच्या अहवालात समाविष्ट असलेल्या माहितीचा मालकी हक्क आहे। रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर रेकॉर्डची प्रत तपासण्याचा अधिकारही आहे। तथापि रुग्णाला वैद्यकीय देखरेख केल्याशिवाय आणि स्पष्टीकरणाशिवाय त्याच्या वैद्यकीय रेकॉर्डची पुनरावलोकन करण्याची परवानगी देणे अयोग्य आहे, कारण रुग्णाला काही रेकॉर्ड्स नोट चुकीच्या पद्धतीने समजण्याची शक्यता असते। त्याच्यानंतर आरोग्याच्या नियोजनासाठी ठोस आधार देण्यासाठी वैद्यकीय नोंदी अचूक असणे आवश्यक आहे। म्हणून प्रत्येक आरोग्य संस्थेकडे एक धोरण आणि प्रोटोकॉल असावा जो निर्देशित करतो की चुकीचे चार्ट नोंद चुकीची म्हणून लेबल केली जाईल आणि ती चूक दुरुस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वाक्षरी केली असेल आणि रुग्णांच्या नोंदीमध्ये ठेवली असेल। चुकीच्याने दुरुस्त केलेल्या नोंदी कधी नष्ट करू नयेत यासाठी योग्य माहिती दस्तऐवजीकरण केली पाहिजे। गुन्हेगारी उल्लंघन लपवण्याच्या उद्देशाने रुग्णांच्या नोंदी खोटी करण्यासाठी डॉक्टर आणि इतरांसोबत कट रचणारे परिचारिका गुन्हेगार जबाबदार धरले जाऊ शकतात। गुन्हेगारी उल्लंघन लपवण्याच्या उद्देशाने रुग्णांच्या नोंदी खोट्या जर केल्या तर त्याच्यासाठी डॉक्टर आणि इतर म्हणजे डॉक्टर जे असतात किंवा इतर जे असतात त्यांच्यामध्ये परिचारिका जी आहे ती पण गुन्हेगार जबाबदार धरल्या जाऊ शकतात। साधारणपणे कायद्यानुसार आवश्यक असलेले अहवाल देणारी व्यक्ती जनतेच्या जाणून घेण्याच्या अधिकारांच्या सिद्धांताखाली खटल्यापासून मुक्त असते। अनेक देशांमध्ये कसे कायदे आहेत की ज्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना बालशोषण, नेत्ररोग, संसर्गजन्य रोग, विवाहबाह्य जन्म, बंदुकीच्या गोळीच्या जखमा, आत्महत्या, बलात्कार आणि न लिहून ठेवलेल्या अंमली पदार्थांचा वापर यासारख्या घटनांची तक्रार करणे आवश्यक आहे। ठीक आहे। रुग्णसेवेदरम्यान मिळालेल्या गुन्हेगारी कृत्याबद्दल माहिती देताना परिचारिकेने अशी माहिती फक्त पोलिसांनाच उघड करावी, कारण ती एक खाजगी संप्रेषण मानली जाते। वैधानिक केस आणि प्रशासकीय कायदा नियंत्रण, नर्सिंगचे अनेक पैलू, सराव आणि नर्सिंग व्यवस्थापन, रेकॉर्ड आणि अहवाल कार्यात्मक, अचूक, पूर्ण, चालू, संघटने गोपनीय असले पाहिजे। ठीक आहे। जी काही देशांमध्ये साधारणपणे कायद्यानुसार आवश्यक असलेले अहवाल देणारी व्यक्ती जनतेच्या जाणून घेण्याच्या अधिकारांच्या सिद्धांताखाली खटल्यापासून मुक्त असते। अनेक देशांमध्ये कसे कायदे आहेत की ज्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना बालशोषण, नेत्ररोग, संसर्गजन्य रोग, विवाहबाह्य जन्म, बंदुकीची जी गोळी आहे तिच्या जखमा, आत्महत्या, बलात्कार आणि न लिहून ठेवलेल्या
अंमली पदार्थांचा वापर यासारख्या घटनांची तक्रारी करणे आवश्यक आहे. रुग्णसेवेदरम्यान मिळालेल्या गुन्हेगारी कृत्याबद्दल माहिती देताना परिचारिकेने अशी माहिती फक्त पोलिसांनाच उघडी करायची आहे, बाकी कुणालाही तिने सांगायचं नाही आहे, कारण ती एक खाजगी संप्रेषण मानली जाते. वैधानिक केस आणि प्रशासकीय कायदा नियंत्रण नर्सिंगचे अनेक पैलू सराव, नर्सिंग व्यवस्थापन, रेकॉर्ड आणि अहवाल कार्यात्मक, अचूक, पूर्ण, चालू, संघटनित आणि गोपनीय असले पाहिजे. वस्तुस्थिती याच्यामध्ये रुग्ण आणि त्यांच्या आरोग्याबद्दलची माहिती कार्यात्मक असली पाहिजे. रेकॉर्डमध्ये परिचारिका काय पाहते, ऐकते, अनुभवते याबद्दल वर्णनात्मक आणि वस्तुनिष्ठ माहिती असावी. ठीक आहे. त्याप्रमाणे संस्था, रुग्णालय ते कामकाजाच्या व्यवस्थापनादरम्यान घडणारी कोणतीही गोष्ट व्यवस्थापकाने दिशाभूल, चुकीचा अर्थ लावणे आणि प्रशासनातील कोणतीही चूक टाळण्यासाठी कार्यात्मक जे माहितीसह निष्कर्ष किंवा रचना दस्तऐवजीकरण करावी. त्यानंतर रेकॉर्डमध्ये अचूकता असायला पाहिजे. रुग्णांचा रेकॉर्ड विश्वसनीय असावा. शब्दात माहिती अचूक असली पाहिजे जेणेकरून आरोग्य सेवा सदस्यांचा त्यावर विश्वास बसेल. परिपूर्णता असली पाहिजे. रेकॉर्ड केलेल्या नोंदी किंवा अहवालातील माहिती पूर्ण असावी, ज्यामध्ये क्लायंट केअर किंवा व्यवस्थापकाच्या भाषेत घडणाऱ्या कोणत्याही घटनेबद्दल किंवा घडणाऱ्या घटनांबद्दल सखोल माहिती असायला पाहिजे. रेकॉर्ड आणि जी केलेल्या नोंदी किंवा अहवालातील माहिती पूर्ण असायला पाहिजे, जी परिचारिका लिहिते, ज्यामध्ये क्लायंट केअर किंवा व्यवस्थापकाच्या भाषेत घडणाऱ्या कोणत्याही घटनेबद्दल किंवा घडणाऱ्या घटनांबद्दल सखोल माहिती असली पाहिजे. तर अशा प्रकारे रेकॉर्ड आणि जी रिपोर्टिंग आहे त्याच्यामध्ये परिचारिकांनी काय ठेवायला पाहिजे, रेकॉर्ड्स, त्याची काय भूमिका असली पाहिजे ते पुढे दिलं आहे, त्याची थोडक्यात माहिती दिली आहे. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.